वेलकम टू मेजवानी रेसिपीज। आज आपण बघणार आहोत खुसखुशीत कुरकुरीत अशी नारळाची बिस्किटं। ही बिस्किटं आपण बरेचदा बेकरीतनं आणतो, खायला अतिशय कुरकुरीत लागतात, चविष्ट लागतात। तर आपण नारळाची बिस्किटं घरच्या घरी आणि तेही एकदम सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते बघूयात। यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धा कप तूप। मी घरचं तूप घेतलेलं आहे वितळवून, तुम्ही बटरही घेऊ शकता। वितळलेलं हवं फक्त। त्याच्यामध्ये घालायची आहे अर्धा कप पिठी साखर। घरची पिठी साखर मिक्सरमध्ये फिरवून अर्धा कप भरेल इतकी पिठी साखर आपण ह्या तुपामध्ये घालणार आहोत। त्याच्यानंतर मी हँड बीटर असतं जे आपल्याकडे स्टीलचं, त्यांनी पिठी साखर आणि तूप चांगलं फेटून घेणार आहे। जोपर्यंत ते क्रीमी टेक्स्चर येत नाही तोपर्यंत हे मिश्रण मी व्यवस्थित फेटून घेणार आहे। आता ह्याच्यामध्ये मी घालणार आहे 1 कप इतका मैदा। मैद्याच्या ऐवजी तुम्ही गव्हाचं पीठही घेऊ शकता। त्याच्यानंतर यामध्ये आपण श्रेडेड फ्रेश कोकोनट किंवा डेसिकेटेड कोकोनट घालणार आहोत। श्रेडेड कोकोनट। आता आपण हे मिश्रण चांगलं एकजीव करून घेणार आहोत। हँड बीटरनी व्यवस्थितपणे मिक्स करून घेणार आहोत। हे मिश्रण कोरडंच मिश्रण आहे जे आपण मिक्स करत आहोत। व्यवस्थितपणे मिश्रण आपण एकजीव करत आहोत, तुम्ही बघू शकता। आता ह्यामध्ये मी घालणार आहे जवळजवळ अर्धा चमचा बेकिंग पावडर। बेकिंग पावडर घातल्यानंतर हाताने हे मिश्रण छान असं मळून घेणार आहे मी। जे ओलसरपणा नारळाचा आहे, तुपाचा आहे, त्याच्यामध्येच हे मिश्रण मी शक्यतो मळून घेणार आहे आणि गरज लागल्यास थोडं थोडं दूध घेणार आहे। दूध हे रूम टेम्परेचरवरचं असावं। तर थोडं थोडं दूध घालून ह्याचा मी एक असा मऊसर गोळा करून घेणार आहे। पीठ जास्ती घट्टही नाही मळायचं आहे आणि जास्ती खूप लूज असंही मळायचं नाही आहे, साधारण मऊसूत असं हे पीठ मळायचं आहे। आपण बघू शकता छानसं असं मऊसर असं पीठ मळून झालेलं आहे। आता ह्याच्यानंतर बेकिंग ट्रेमध्ये मी बटर पेपर टाकलेला आहे। साधारण चपट्या आकाराचे असे छोटे छोटे गोळे करायचे आहेत आपल्याला मिश्रणाचे। ह्या मिश्रणातून साधारण एक 8 ते 10 बिस्किटं होतात व्यवस्थित। तर बघू शकता तुम्ही छानसे पेढ्यासारखे गोळे आपल्याला करायचे आहेत। जाडी वगैरे बघून घ्या तुम्ही, जाडी आपल्याला अशी पेढ्यासारखीच ठेवायची आहे। व्यवस्थित गोल, किंवा तुमच्याकडे जर कुकी कटर असेल तर त्या कुकी कटरने तुम्हाला हवा तो आकार देऊ शकता। सध्या मी हाताने गोल पेढ्यासारखा आकार दिलेला आहे या बिस्किटांना। तर त्या गोळ्याचे, आपल्या मिश्रणाचे सर्व गोळे तयार करून घ्यायचे छोटे छोटे पेढ्यासारखे। आता मी ओव्हन प्रीहीट करून घेतलेला आहे। त्याच्यानंतर जे मी गोळे तयार केलेले आहेत बिस्किटांचे, कुकीजचे, ते मी आता ओव्हनमध्ये ठेवत आहे। ओव्हनचं तापमान 180 डिग्री सेंटीग्रेडला ठेवायचे आहे। साधारण ही बिस्किटं बेक करण्यासाठी मला 30 ते 40 मिनिटे लागली। दोन्ही रॉड्स ऑन ठेवायचे आहेत। 30 ते 40 मिनिटांमध्ये बिस्किटं तयार होतात। तुम्ही बघू शकता बिस्किटं छान फुगलेली आहेत। आता त्यांना थोडंसं मी पलटी केलेलं आहे, दुसरी बाजू ती वर केलेली आहे आणि त्याच्यानंतर अशी छानशी गोल्डन रंगाची होईपर्यंत दोन्ही साईडनी छान अशी खरपूस ती भाजून घेतलेली आहेत। गरम आहेत अजूनही। बिस्किटं पूर्णपणे थंड झाली की तुम्ही बघू शकता कुरकुरीत अशी नारळाची बिस्किटं तयार होतील। व्यवस्थित अशी छान तुम्ही बघू शकता तुकडा तोडून कुरकुरीत छान अशी बिस्किटं तयार झालेली आहेत। चहामध्ये किंवा संध्याकाळी सुद्धा एखादं बिस्किट तोंडात टाकण्यासाठी अतिशय उत्तम पर्याय आहे। तर ही अशी शहाळ्याची खुसखुशीत कुरकुरीत बिस्किटं तुम्ही नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।